गेले 2 दिवस जो गाजतोय खामगावमधला 307 हाफ मर्डरचा प्रकार. आता त्याच्यामध्ये झालं असं की ज्या व्यक्तीला म्हणजे जखमी झालेले आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप रामदास घोलप त्यांचं नाव आहे. ते मोकाशी हॉस्पिटल जे आहे खाजगी हॉस्पिटल त्या ठिकाणी ॲडमिट आहे आणि आता ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तर मी त्यांची प्रतिक्रिया काय नक्की त्या ठिकाणी घडलं काय होतं, प्रसाद आणि यांच्यात वाद नक्की कशामुळं झाला आणि हल्ला अगोदर कुणी केला, तो जो व्हिडिओ होता त्याची सत्यता काय, त्याची माहिती घेण्यासाठी मी संदीप घोलप जे तंटामुक्तीचे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्याकडे आलो आहे. बरं वाटतंय का? हा बरोबर. काय काय केलं? सलाईन लावलं होतं आणि दाखवा ना इकडं कुठं वरती येते इथं. काय किती टाके? 5 टाके. 5 टाके. 5 टाके. मग तुम्हाला वायसीएमला नेलं होतं ना याला पुण्याला पिंपरी चिंचवड. हा मग काय केलं तिथं? तिथं सिटी स्कॅन केलं 2 दिवस ठेवलं, 1 दिवस ठेवलं, दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम. मग आता तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत ना? कारण की तुमचे नातेवाईक म्हणले का हे बोलू शकतात. डॉक्टरची परमिशन घेतली का? घेतली ना. तुम्हाला व्यवस्थित समजतंय? हो ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून काम करताय. आता ते जागेचा वाद आहे. अगोदर काय 4 गुंठ्याचा आहे का 44 गुंठ्याचा, तो वादाचा विषय. नक्की किती जागा त्यांनी दिली, किती ठेवली, किती कंपाऊंड मारलं? 2 महिन्यापूर्वी त्यांनी कंपाऊंड मारलं, तुम्हाला त्याचा विरोध होता कंपाऊंड मारू नये. मग आता कंपाऊंड तोडण्यासाठी तुम्ही सर्वजण गावकरी एकत्र झाले का आता हे आपल्याला कंपाऊंड तोडायचं आणि आपल्या मिळकती खुल्या करायच्या. मग काय घडलं? ठीक आहे. 2-3 महिने आधी ग्रामसभा पण झाली, तेव्हा पण त्यांना सांगत होतं. त्याच्यानंतर आमची गाव मिटिंग झाली, तेव्हा पण सांगत. देवळामध्ये उलट अशोक होतो, पण त्यांची तक्रार पण झाली. त्या पोरांनी धावून गेलं तर सांगितलं, त्यांनी काय ऐकलं नाही. त्याच्यावर मग निर्णय घेतला ग्रामपंचायतीने. ते मग गावाने ठरवलं का उद्या आपण ते सगळ्यांना बोलून काढून टाकू. आणि मग आम्ही तिथं गेलो, काढायला सुरुवात केल्याच्या नंतर मग त्या पोराला कळलं ते काढायला लागतात. तर नंतर जो तिकून प्रसाद कोकणे, मग तो तिकून तसा कोराडी घेऊन आला. आणि शेवटी मी इकडं तुळी चालू होतो. सगळी सदस्य होती माझ्या मागं होते, सुरेश होता, मी होतो. तर जसं मी त्या समोर होतो का तसा तो तिकडून पळत आला. तसे त्यांनी कुराड म्या मारायची म्हणजे त्याला मी पाहिलं तर मी हात वर केला तसं माझ्या इथे लागली ती कोच अशी एवढी. नंतर मग त्याला खाली गेल्याच्या नंतर मग आजीने धरलं, ती कुराड त्या हातातून घेतली. मग मी खाली गेलो पारावरून खाली, तर वर वाताच मी इथं पाहिलं तर माझ्या इथं रक्त आलं असं. इकडे दाखव ना. वगळ आलेली. अच्छा. वगळ आलेली तर मी पाहिलं रक्त. मग आम्ही परत त्याच्या मागं पळत गेलो तर मग मी पोरावर त्याला तिथं मारलं खाली. आणि ते मारल्यानंतर मग कोणी दगड मारला तेच मला माहीत नाही. नंतर मी पाहिलं असं डोक्याला, आणि एक जण माया मागून आला, त्याने हात लावला का तो डोक्यातले रक्त निघते म्हणून. आणि मग मला त्यांनी तिथून बाजूला काढलं, गाडीत घातलं आणि जुन्नर आणलं. तुम्ही पाहिलेच नाही का काय लागले, दगड मारलाय का काय केले? काहीच कळलं नाही तुम्हाला कोणी मारलंय ते? पाहिलंच नाही? ते कळलंच नाही ना कोणी मारले ते. इतका जोरात इतका मोठा दगड होता, तुम्हाला जाणीवच झाली नाही का? नाही. खाली पडली होती तेव्हा? हा. मग तुम्ही मग झालं तो, परंतु तुम्ही खाली पडले पण शुद्ध म्हणजे होते होते. परत तुम्ही मग नंतर जास्त रक्त आलं, मग तुम्हाला वाटलं का जास्त काहीतरी मग ते पोरांनी मला धरलं, मग गाडीत घालून मला जुन्नरला आणलं. जुन्नरला कुठं आलं आपल्याला? पोलीस स्टेशनला. बर. तिथून आम्ही चिठ्ठी घेतली, सरकारी गेलो, तिथं आम्हाला ऍडमिट केलं. सरकारी मधून कुठं गेलं? सरकारी मधून पुढे गेलं? वाशिमला. अच्छा. मग तुम्ही शुद्धीवर होते? नंतर जो परत शुद्धी आलो ना, ते चक्कर यायची, पण रक्त गेलं ते चक्कर यायचे. नंतर मग ते शुद्धी आल्याच्या नंतर मग 108 बोलावली आणि मग तिथून आम्ही वाशिमला गेलो. बरं, आता कुठं जखमा झाले जरा दाखवता का? म्हणजे असं वरूनच दाखव, म्हणजे कुठं? नाही असं काढू नका. इथं झाली. अजून इथंच 2 जागी. इथं असं कुऱ्हाडीचा वार आहे आणि इथं दगड लागलाय माग. इथं? हा, इथं कुऱ्हाडीचा वार आहे. त्यांनी केलेलं इकडे, म्हणजे कुऱ्हाडीचा वार इथं आहे असा आणि दगड इथं लागलाय. म्हणजे दगड आणि कुऱ्हाड एकाच ठिकाणी लागले असं म्हणणे.
हा थोडंसं काय. थोडं सांगतो. मग टाके किती पडलेत? 5%. 5%. बाप. मग टाके कुठे टाकले? अरेस्ट टाकले ना. इथं मग इथं तुम्हाला बरं वाटलं म्हणून इथं आले. हा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का दगड मारायच्या आधी, दगड तुमचा लागायच्या आधी माझ्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला होता, हा. असं तुमचं म्हणणं आहे. पहिला कुऱ्हाडीचा घाव झाला आणि दगड नंतर खाली लागली. मग कुऱ्हाडीचा घाव झाल्याचा आता असं म्हणजे ती लोक म्हणतायत की तो जो मुलगा होता तो कुऱ्हाड फक्त दाखवत होता जमावाला का त्याने काही करू नये म्हणून, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती कुऱ्हाड अजिंक्य गोलपनी ओढून घेतली, तशी तुम्ही पळत आले आणि सर्वजणच पळत आले, मारायला लागले. आता व्हिडिओ मध्ये बघा डायरेक्ट अजिंक्य त्याच्याकडून कुऱ्हाड जातोय. तो घेऊन आलाय, तो व्हिडिओ आहे का? नाही. तो घेऊन आल्यापर्यंत तुम्ही जर पहिल्यापासून व्हिडिओ दाखवला ना तर शेवटपर्यंत दाखवायला पाहिजे वस्तुस्थिती काय आहे ती. तो दाखवला पाहिजे ना व्हिडिओ. ते काय आले, तो व्हिडिओ दाखवलाय, त्या माणसाने दगड मारलाय तो दाखवलाय, असं म्हणजे जे गॅप आहेत ना ते दिसतात, पण जे सुरुवात झाली तर शेवटपर्यंत दाखवा ना तुम्ही. आपल्याकडे काही मेडिकल रिपोर्ट आहेत का? आहेत ना. दाखवतो का म्हणजे काय आले, काय झाले म्हणजे कसं खरं काय ना खोटं काय ना, जे खरं डॉक्टरांनी जे RH आहे ना त्यांनी प्रायमरी रिपोर्ट दिला असेल ना केस पेपर मध्ये. केस पेपर असेल ना आपल्याकडे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दाखवलं ना, म्हणजे जे खरं काय आपण जे खरं तुम्हाला कळलं ना, आहे आम्हाला कळलं. जे खरं आहे तेच आपण दाखवणार. त्याच्यामध्ये आपला काही हेतू नाही कोणाला बदनाम करायचा आणि जी वस्तुस्थिती आहे ती दाखवायची. आता तुमचं म्हणणं आहे का थोडं अंतर राखून अगोदर कुऱ्हाड डोक्यात लागली. किती जोरात मारली कुऱ्हाड? त्यांनी दोन्ही हातात टाकली होती पण मी धरली तरी पण लागली. ती आखी नाही लागली, अर्धीच लागली. ती कोच आहे ना ती कोचच शिरली अशी. त्यात तुम्हाला दाखवतो ते रिपोर्ट मध्ये. म्हणजे आता काय झाले माहितीये का, म्हणजे तो व्हिडिओ दिसतोय, म्हणजे रागनाका वाटून घेऊ, जे आहे ते आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्यावेळी तर तुमच्या डोक्यामधून रक्त येताना काही व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही, बरोबर. तुम्ही मारताय पण सगळं करताय, कुऱ्हाड तो घेतल्याच्या नंतर तुम्ही हे करताय. मागून जो बाबा येतात पायजमावाले, त्यांचं काय नाव आहे माहिती का? कुणी तुम्हाला दगड मारला हे माहिती का? नाही. ते दगड मारतायत तुम्हाला. आता त्यांचं काय म्हणणं आहे का दगडामुळे तुम्ही जखमी झाले. तिकून त्या प्रसादचे वडील दगड मारत होते, तिकून गावाले पण मारत होते. आता ठीक आहे, हे मी काही शो करू शकत नाही कारण की याच्यामधून, कारण की हे सगळे जे आहेत रिपोर्ट हे त्यांचे खाजगी याचे आहे. तर हे बघा, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे यशवंतराव चव्हाण म्युनिसिपॅलिटीचं जे हे आहे मोठं दवाखाना आहे, तर त्याच्यामध्ये माझ्याकडं रिपोर्ट आहे. तर मग मी तुम्हाला फक्त हे शो करता येत नाही कायद्याने, कारण की हे यांचं कायद्याने यांचे हे डॉक्युमेंट आहे. कारण याच्यावरती पुढं कारवाई काय होईल, जोपर्यंत चार्जशीट होत नाही तोपर्यंत हे काय आपल्याला इतरांना शो करता येत नाही. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जे डॉक्टर आहे सुजित म्हणून, चीफ मेडिकल ऑफिसर आहे तिथले, आणि मनीषा गोलप यांनी, तुमचं नाव आहे बरोबर, तुम्ही रेफरन्स दिला त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे त्या रिपोर्टमध्ये 4/6/2026 6:32 हा रिपोर्ट आहे. त्यामुळे सांगितलं हिट बाय सिन्सल ऑन हेड बाय विलेजर ॲट जुन्नर खामगाव 4/6/2026 झालं आहे, सकाळी 9 वाजता. 9 वाजताच घडली ना घटना? 9 वाजता. इंजुरीमध्ये काय लिहिले, CLW ऑन काय आहे ते जरा थोडी भाषा आहे यांची, त्यामुळं काय रेजन पेनेटल रेजन ऑफ हेड, आणि त्याच्यामध्ये जखमेचं स्वरूप आहे. जखमेचं स्वरूप काय आहे, 5/2/1 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटरची ती लांबी आहे, 2 सेंटीमीटरची जखमेची रुंदी आहे, आणि 1 सेंटीमीटर जखम खोल आहे, आणि एकच हे आहे काय म्हणतात त्याला, जखमेचं वर्णन आहे. आता हे मी कायद्याने शो करत नाही आहे, तुमच्या परवानगीनुसार चालले, बरोबर आहे का? बरोबर. तर याच्यामध्ये
ते जे हे केलेलं जे RHचं आहे, कारण की स्थानांतर नमुना जो असतो, आपण जर समजा इस्पितळामध्ये सरकारी केलं तर तिथं जर उपचार होणार नसतील तर एक स्थानांतरण नमुना म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट असतं, ते डॉक्टर देतात आणि ते वर्णन करतात असं असं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे यांना स्थलांतर केलेलं आहे पुढं, आणि मग ते स्थलांतर केल्याचं ICMला हे दाखवतात आणि तिकडं भरती होतात. सांगायचं काय आहे का या ठिकाणी इंजुरी जी झाली ती एक आहे फक्त 5x2x सेंटीमीटरची. आणि मग तुमचं म्हणणं आहे का ते मला 2 वार झाले, इथं एक झाला आणि इथं एक झाला, मग 2 वार होते तर मग आपल्याला सर्टिफिकेटमध्ये एकच इंजुरी का दाखवली? ते आता त्यांनीच हे केलेले. ते काय केलं माहिती का? बोलू का मी थोडंसं? हां बोला ना ताई, या ना इकडे. RS मध्ये जेव्हा मी गेले त्यांना घेऊन, जरा हे घ्या. मी गेले घेऊन त्यांना, तर तिथं RS वाल्या लोकांनी काय केलं, थोडंसं जेवढे मोठी जखम होती का तेवढीच त्यांनी हे केली, साफ केली आणि तिथंच ते टीच घेतली. तिथं घेतल्यावरती जखमेतून रक्त येतच होतं, तरी टीच जरी घेतली तर त्या जखमेतनं रक्त येत होतं. तर नक्की कळलं नाही मला कुठनं रक्त येते. पण त्यांना मी म्हटलं खालून पण रक्त निघतंय, ते म्हणतात नाही नाही थोडा वेळ येईल रक्त आणि बंद होईल. तर पोरं काय म्हटली, मम्मी याच्यावरती काही विश्वास नाही आमचा, आम्हाला प्रायव्हेटला जायचं. तर प्रायव्हेटला जायचं म्हटल्यावरती आमच्या पोरांनी इथं आणलं, ड्रेसिंग वगैरे केलं आणि इथं परत येऊन ते 2 टाके मोकाशी सरांकडे घेतले परत. नाही आणि त्यांनी याच्यावरती फक्त याचा उल्लेख केला. विषय त्यांनी काय आता हे जे आहे हे सर्टिफिकेट आहे, म्हणजे मला काय तुम्हाला काय फोटो पाडायचं नाही किंवा कोणाला खरं करायचं नाही, माझं काम पण नाही ते. जी वस्तुस्थिती ती दाखवतो. नाही, जी वस्तुस्थिती आहे तीच मी पण सांगते. बघू ते माहिती याच्यामध्ये ना फक्त एकच जखमेचं वर्णन आहे, ते आहे 5x2x सेंटीमीटर, आणि ही खरोखरी वस्तुस्थिती आहे. आणि हे काय कोणी साध्या सुध्या दवाखान्यामध्ये नाही आहे. कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर YCM हॉस्पिटल पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचं सही शिक्का आहे, त्यांनी केलेलं आहे. ते सुजित सर आहेत, ते CMO आहेत, हे समजून घ्या. आणि त्यांनी फक्त एकच जखम दाखवली दादा तुमची. मग ही जखम दगडाची का कुऱ्हाडीची? कुऱ्हाडीची जखम आहे. मग दगडाची जखम कुठे? ते त्यांनी दाखवली नाही ना. तर हे सगळं विषय. बरं अजून काय सांगायचं आहे तुम्हाला या गोष्टीबाबत? आता मला असं म्हणजे मला सांगायचं आहे का आता तुम्हाला ज्याने दगड मारला त्याच्याबद्दल तुमची काही तक्रार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला ज्याने दगड मारला त्याच्याबद्दल तुमची तक्रार नाही? ते आता कोणी मारली आपल्याला कसं काय पण समजतं? तक्रार आहे की नाही? कोणी मारला दगड? आता ते कसं काय समजणार? समजा आता कोणी मारला नाही असेल. नाही, अज्ञात व्यक्ती समजा हा. अज्ञात व्यक्तीने दगड आपल्याला मारला, त्याबाबत काय आपली तक्रार आहे का कोणाविरुद्ध दगडाबद्दल? दगडाबद्दल तक्रार नाही. मग तुमची तक्रार फक्त कुऱ्हाडीबद्दल आहे. मला सांगा, तुम्ही म्हणत होतात व्हिडिओमध्ये, अमित भाऊने मला एक व्हिडिओ पाठवला आणि तो ऑलरेडी माझ्याकडे आला होता आणि मी त्याची न्यूज पण करत होतो, अजून ती पाठवली नाही न्यूज. तर तुम्ही त्यांना असं म्हणत होते त्या मुलांनी बाजूला जातो तो मुलगा या तुमच्या महाराणीनंतर, त्याचं वाटतं महाराणीमध्ये शर्ट फाटतं की काय मला काय माहित नाही, कारण तो व्हिडिओ मला माहित नाही. तो उघडा होतो, उघडा झालेला दिसतोय, लांब जातोय तो आणि दगडाने स्वतःच मारून घेतोय. म्हणजे तो प्रसाद स्वतःला इंजुरी करतो का? कारण की तुम्ही मला मारलंय असं खोटं दाखवण्यासाठी तो तसं करत असावं असं मला वाटते. खरं काय? त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं का आता यांचं रक्त पाहिलं, मग त्याला दिसलं का आता मी मारले, आता त्याला खोटं पडणार ना तो. मग त्याने काय केलं, स्वतःलाच मारून घेतलं. त्याचा तो व्हिडिओ आला आमच्याकडं, मग मी तो तुम्हाला पाठवलाय. तर त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय का तो खालून दगड उचलतोय आणि स्वतःलाच मारून घेतोय. म्हणजे याचा अर्थ काय का त्याला यांना फसवायचं होतं, हा यांना गुतवायचं होतं, म्हणजे गावाला पूर्ण गुतवायचं होतं. म्हणजे अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे ते प्री प्लॅननी होते. ते असं म्हणतात की आम्ही नव्हतो म्हणून तिथं. ते काय वैयक्तिक ठीक आहे, आता वैयक्तिक भांडण पण नव्हतं, गावचं होतं आणि सगळे जण होते, समजून सांगायचं होतं. तर त्यांनी मला एक म्हणायचं, कुऱ्हाड कशासाठी आणली होती साहेब? आमचं एवढंच उत्तर आहे. ठीक आहे, तुम्ही शेताला निघाला होतात, कुठं गेला होता, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं यायचं नाही, आम्हाला सांगायचं. पण तुम्ही गावात कुऱ्हाड कशासाठी आणली होती एवढंच आम्हाला सांगा. नाही, मी नव्हतो, दादा होते. त्याने मारासाठी आणली होती. त्याची आई म्हणते का मी काम त्याला काहीतरी कशात कामाला नाही गेला नाही, होता. सगळं खोटे. तुम्हाला वाटलं ना तर परत या तिथं गावात आणि सगळ्यांना विचारा
जेवढे होते ना नाही झालं, तुम्हाला थोडं वस्तुस्थिती तुम्हाला कळण कधी ज्या टायमाला सगळी लोक सांगतील त्या टायमाला ती वस्तुस्थिती तर कळेल. मग त्याने कुऱ्हाड मारली तुम्हाला, हा पण मेडिकल रिपोर्ट असं सांगतोय का फक्त एकच जखम झाली, तुम्हाला 2 जखमा झाली नाही, एक तर ती कुऱ्हाडीची असेल किंवा दगडाची असेल. तुम्हाला दगड लागला की कुऱ्हाड लागली? नाही, कुऱ्हाड लागली. दगड लागलाच नाही. दगडाचं काय माहितीच झालं नाही मला. आणि मी ज्या ठीक आहे, हे बघा. लागल्यानंतर ऐका ना भाऊ, कुऱ्हाड जर लागली ना त्यांना, जवळ येतो. कुऱ्हाड लागली त्यांना हे जाणवलं. त्याच्यानंतर लागल्यानंतर माणूस ती जागा बधीर होते ना, त्याच्यानंतर त्यांना जो दगड लागला तो पण त्यांना लागला, पण ते त्या अवस्थेमध्ये त्यांच्या लक्षात नसन आलं. रागच होती एकदम. हा, त्या रागामध्ये माणसाला सहन होतं किंवा ते कुठून आलं हे पण कळलं नाही. तर आमचं म्हणणं काय आहे का, जो घाव लागलेला आहे, जो सरांनी दाखवलाय किती लांब, तर दगडाचा त्या पद्धतीचा तो जो घाव असतो तो ते पूर्ण स्प्रेड झाला असतं. जखम स्प्रेड व्हायला पाहिजे होती का नाही, जर समजा दगडाने सोललं असतं आणि घुसलेलं आहे आतमध्ये डीपमध्ये. हा फरक आहे ना सर त्याच्यामध्ये जखम. तर सरांनी वर्णन पण त्याच्यावरती केलेलं आहे. अमित भाऊ, मला काय कोणाला हे करायचं नाही, आम्हाला नाही ते परंतु म्हणायचं. तुमचं काय म्हणणं आहे, काय जर झालं ते ऐका ना आम्हाला भाऊ, माहिती. कुऱ्हाडीचं टोक जर लागला असेल ना, हा. तर ते खूप खोल गेला असेल. हा. 1 सेंटीमीटर खूप कमी जागा आहे. मग ते जर घुसलं ना, एवढं असं घुसलं म्हणजे ते इंच जाईल, अर्धा इंचाच्या वर. हा, त्यांनी असा हात लावला. मग मेडिकल ऑफिसरनी इकडे मेडिकल ऑफिसर जे YCM आहे त्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला असं म्हणता येईल का? मग नाही, जो रिपोर्ट यांनी इकडनं पाठवलाय ना, तोच त्याने- त्याच्यावरती त्यांनी तिथं ट्रीटमेंट केली आहे. मग आता त्यांनी काय लिहिलं ते आम्हाला नाही माहिती. ते लिहिलेलं आम्हाला समजलं नाही त्यांनी सर. 2 जखमा दाखवायला पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? नाही, इथलं दिलं त्यांनी लिहून का कुऱ्हाडी जखम येऊन. पुढे दाखवते. नाही, ते आमच्याकडे नाही ना रिपोर्ट. ते रिपोर्ट त्यांच्याकडेच येत मग नसेल. त्यांनी लिहिले कुऱ्हाडीनी का? हा, त्यांनी त्यांच्यात लिहिलेलं आहे त्या गोष्टीमध्ये. कोण होतं डॉक्टर तिथं? तिथं कोकाटे म्हणून. कोकाटे म्हणून. कोकटेंनी असं लिहिलं का कुऱ्हाड त्याच्यामध्ये- म्हणून? हा, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं उल्लेख आहे. केला ते आम्हाला ते आता त्यांनी काय आम्हाला दाखवलं ते म्हटले तुम्हाला Permission द्यावी. म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला कळवू म्हणून. आता तुम्हाला तो पुरावा पाहिजे असेल. एक्स लिहिलंय का असं? एक्स हिट बाय एक्स. आम्हाला दाखवलंच बरं, नाही. नाही त्यांनी माहिती. आम्हाला विचारलं. ठीक आहे. आम्ही गडबड काय काय ते म्हणले काय झालं ते? बरं, ठीक आहे. आता ते काय हा म्हणले? मुद्दा राहू दे बाजूला. हा थोडासा ते म्हणले घटना काय झाली, तर ते म्हणले कशाने वार झाला. त्यांना म्हणलं कुऱ्हाडीने झाला. मग आता त्यांनी काय लिहिलं आता त्यांचं त्यांना माहिती. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. पोलिसांना काय रिपोर्ट दिला तो आहे, परंतु YCM चा रिपोर्ट हा खूप महत्वाचा आहे, हा. कारण की ते चीफ मेडिकल ऑफिसर आहे तिथले, त्यांचा रिपोर्ट आहे. नक्की कारण काय आहे? नक्की ते गाव तुम्ही म्हणत होते का तू गावाच्या मोठा झाला का, एक घर गावाला ऐकत नाही, असं काय नक्की होतं ते? ते काय झालं माहिती का, त्याला सांगून सांगून अख्खं गाव दमलं. आणि त्याने काय केलं, जास्त त्या 2 पोरांनी दहशत केली. साधं तिथं पोर आतमध्ये पाणी प्यायला शाळेची होती, ती आखी टाकी बंद केली, पोस्ट ऑफिस बंद केलं, दोन्ही गाळे बंद केलं. आणि तिथून जी पाण्याची लाईन जात होती 2-4 घरांना, ती पण बंद केली. आणि रस्त्याच्या पल्याड हे होतं आपलं फिल्टरचं पाणी, त्या फिल्टरच्या पाणी सुद्धा टाकीसुद्धा भरून देत नव्हता तो. माझी जागा आहे म्हणे. माझी जागा आहे. बरं, ते झालं. मग काय केलं म्हणजे याला ग्रामपंचायतवाल्यांनी, तर ते म्हणजे जाऊ द्या बरं, त्या जागा जाऊ द्या, नका ते नाही लावून. आम्ही काय केलं, त्यांनी रस्त्याच्या कडकडने लाईन आणली आणि त्या फिल्टरला जोडली. त्या फिल्टरला जोडली, तो आला, त्या रस्त्यावर लाईन कापून टाकली. तर अर्ग्यासारखंच वागतो. हा, लाईन कापली. हे विचारा गेली. ते म्हणले, तो म्हणतो अजिबात नाही म्हणतो, 3 फुटाच्या खाली घाल म्हणतो. आणि पिण्याची लाईन आहे, एवढं बारकाली पोरं पितात, आणि तू जर असं करत असन, बरं सांगून तो ऐकत नसन, ते काय त्याचं म्हणणं 3 फूट खोल घाला. हा 3 फूट खोल घाला. बरं 3 फूट घाला, त्याचा त्रास नाही ना कोणचा त्या लाईनीचा, नाही त्याला, नाही कोणला, नाही आम्हाला. हा, त्या लाईन जर त्रास होत असेल त्याला, तर मग त्याने खुशाल माझ्या ही लाईन त्रास आहे, मला कापून टाक. तिथं सगळी अख्खं गाव पाणी प्यायला जायचं, शाळा आहे तिथं, शाळेची पोरं पाणी प्यायलायची. त्या फिल्टर बंद झालं. शेवटी इथून लोक कॉलनी जायला लागली पाणी आणाय. त्याचे वडील कुठे होते तेव्हा? तिथंच होते. मग ते पण मारत होते का? हा, त्यांनी कोणाला मारलं? त्यांनी आम्हालाच मारला, तिकडून ते दगडी मारत होते. त्याच्या पोरांना धरलं तेव्हा. म्हणजे त्याच्या मुलाला तुम्ही धरलं, हा, त्या म्हणून टायमाला- ते तुम्हाला दगडी मारत दगडी होते. मारत होते. आणि त्याचा तो दुसरा भाऊ मयूर, तो पण आता व्हिडिओ काढत होता. तो व्हिडिओ काढत होता. हा, मग त्याने सांगितलं त्याला का तू दगडांना डोकं फोड म्हणून. त्याला कोणता तरी ऐकून फोन आला, कोणचा आला का वकिला आला, कोणचा आला. मग त्या बारक्या पोरांनी दगड घातला आणि तिकडे गेलं लागलं डोकं फोडा असं. आणि तरी लोक म्हणतात बघा बा तू डोकं नाही, पण फोड. तुमचं हे मात्र सत्य आहे का त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय का हा प्रसाद लांब जातो, त्याच्या अंगावर शर्ट नाही, बहुतेक तुमच्या मारहाणीमध्ये शर्ट फाटला असेल. फाटलं होतं. फाटलं होतं. हा, पण दगड तो असा मारतो आणि
एक शिवी देतो, आता मी काहीतरी मारतो का काय करतो, आणि पुढे जातो. परत तुम्ही त्याच्या अंगावर धावून येतात, त्याचा भाऊ पण काहीतरी येतो आणि भाऊ तुम्हाला काहीतरी शिवी देतो, बरोबर. हा. मग तुम्ही भावाला त्याच्या पकडता करतो. आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करता, असं दिसते. हा. मारहाणचं करता मारलं नाही, काय फक्त धरलं. धरला असं तो असं. फक्त मला मार, पण मी काय त्याला मारलं नाही. मग ते फक्त धरलं, मग गावाला सोडवलं. कशासाठी पण हे आता मला त्यांना तरी विचारायचं होतं, आता एवढं का करायचं. ते काय आलं, तर तुम्ही का केला असं, इतकं आक्रमक व्हायचं काय कारण आहे? काय झालं, आता मला मारलं म्हणून रागाच्या तडक्यात माणूस काय करतो. आक्रमक आहेत ना, गावकरी झालेच नव्हते. जसं गाववाल्यांनी तुम्हाला तिथं कंपाऊंड मारून दिलं तर तुमच्याकडे कागद होतं तेव्हा तुम्ही म्हणत होते, तोपर्यंत ग्रामपंचायतला म्हणजे अगोदर कंपाऊंड मारलं, काही कोणी विरोध केला नाही. नाही त्याला नाही, तेव्हा मी नाही. त्याचा ऐका, पहिला हे बघा, हे तंटामुक्तीचे अध्यक्ष हे जाऊन त्याला म्हणले की बाबा हे असं काही करू नको. तो म्हटला तुम्हाला काय गाव करायचं ते meeting कायद्याने करा, हा. असं तो बोलत होता. पण आम्ही काय म्हटलं, कंपाऊंड मारलं ठीक आहे बा, जागासाठी नको. पण त्यांनी काय केलं का बा, पाईपलाईन, मुलांसाठी मुतारी बांधलेली होती, टॉयलेट बाथरूम ते सगळे बंद केले, दुकानं बंद केली, सगळ्या गोष्टी बंद केल्यावर काय आलं का, ह्या सगळ्या गोष्टीचा एक वेगळा वेळ मिळत गेला. मग आता जर समजा ह्या एका व्यक्तीने जर समजा याच्या दिलेली दान केलेली जमीन जर परत रिटर्न घेत असन आणि तसेच पाहून बाकीच्या लोकांनी दान केलेल्या गोष्टी जर घेतल्या, तर मग गावाला एक वेगळं वळण लागेल. आम्ही त्याला समजावत होतो, 4 महिन्याची त्याला मुदत दिली, त्याला नोटिसा दिल्या, त्याला ग्रामसभेमध्ये सांगितलं, गाव बैठकीत सांगितलं, समजून सांगितलं, जे ज्येष्ठ होते ज्येष्ठांनी सांगितलं, सगळ्या गोष्टी त्याला असं समजून सांगत होते ते का बाबा तू ह्या पद्धतीने जाऊ नको. आता तो का आक्रमक झाला, जर साहेब मला एक गोष्ट सांगा, जर त्यांनी जर याच्या डोक्यात जर कुऱ्हाड मारली नसती तर याला त्याला मारायची कारण काय होती हे तरी मला सांगा. आणि काय झालं ऐका ना, हा. मेडिकल रिपोर्ट मध्ये कुऱ्हाडीचा उल्लेखच नाही. वायसीएमच्या कोणत्या वायसीएमचे जे हा. चीफ मेडिकल ऑफिसर यांचं हा. जो आहे ना सर्टिफिकेट, आता त्यांनी काय केलं माहित नाही. ही सुरुवातीचं जे आम्हाला केस पेपर दिला ना, तो केस पेपर आहे आमच्याकडे, आम्हाला त्याच्याकडे काही रिपोर्ट नाहीत. ते म्हटले आम्हाला काय कळवायचं ते आम्ही पोलीस स्टेशनला कळवू. आता त्यांनी काय कळवलं हे साहेब आम्हाला माहित नाही. आमच्याकडे फक्त वायसीएमला आम्ही गेलो का हो नाही, तुम्ही हे माहिती विचारता, ती माहिती प्रतनीय माहिती मला सांगा तुम्ही, आता याच्यामध्ये सगळं हा जो वाद झालेला आहे, ते तिघं पण जेलमध्ये आहेत आता, काय मार्गाने हा विषय प्रेमाने सुटू शकला नसता का? सुटला असता. आता मला काय म्हटले त्याची आई, का माझ्याकडे 4 गुंठे जागा आम्ही तुम्हाला दिलेली, ती आम्हाला परत नकोय, पण 44 गुंठ्यावर तुमचा ताबा आहे पूर्ण. 44 नाही. हा, म्हणजे 44चा जो गट आहे त्याच्यावर ताबा तुम्ही मारलाय, म्हणजे 4 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे नाही असं त्यांचं म्हणणे. हा, पण तुम्ही ऍक्च्युअल जर तिथं आलात ना, आम्ही तुम्हाला त्यांचे चारी बाजू दाखवू शकतो. आजही ते तिथं ऊस लावून शेती करतात तिथे. हे आता म्हणजे हे 50 वर्षापूर्वी जेवढी जागा आहे ना गावाच्या ताब्यात तेवढीच आहे. तेवढीच तिच्या आधी ते वापरतोय. शेती बाकीचे करतात ना. त्यांनी सगळं असं पण गोळ्या लिहून चाललं दिलंय. होतं. हे एकच घर आहे का तिथं? एकच घर आहे. हे गोळ्या मिळून सगळं चाललं होतं, पण ह्या पोरांचं काम कोणतरी भरवलं आणि हे त्यांना हे आता हे गाईडलाईन कोण करते माहित नाही माहित आम्हाला. नाही. पण तुमच्या गावात राजकारण होते असं तुम्हाला हा 100% झाल्यासारखंच झालं ना. बरं, आता हे सगळ्यांनी मिळून जर सांगितलं असतं तर हे घडलं नसतं. म्हणजे काही लोक तोंडावर एक बोलतात, मागे एक मागे एक बोलतात, बोलतात, असा हो. तुमचा आरोप आहे. हा. बरं, आतापर्यंत गाव चांगलं चाललं होतं, मग आताच काय झालं? 50 वर्षात नाही त्याला मग हे करता आलं. मग तुम्ही दानपत्र कधी केलंय? 1981 तेव्हा नाही म्हणले आमची जमीन आहे त्यांना म्हणून. कोणीतरी शिकवतंय ही तुमची जमीन काढून घ्या. 1981 साली जेव्हा तुम्ही दानपत्र केलं त्याच्यात सगळ्या गोष्टीला नमूद केलेलं आहे. ते मंदिरासाठी, तुमच्या शाळेसाठी, तुमच्या दवाखान्यासाठी जेवढी जागा लागेल तेवढी माझी 44 गुंठे जागा तुम्ही त्याच्यातली लागणारी जागा तुम्ही वापरू शकता. आणि ज्या वेळेस हे चालू होईल म्हणजे कायदेशीर ती जागा नावा करायला माझ्या कुठल्याही वारसात हरकत नसणार आहे असा स्टॅम्प पेपर असल्यानंतर त्याच्यावरती शासनाने खर्च केलाय. मग आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्याचं ते कंपाऊंड विंपाऊंड तोडायला लावायचं. आपल्याकडे किती अधिकारी आहे ग्रामपंचायतीला? अहो, सगळं झालं. आता वाईट तुम्ही झाले ना, मार तुम्हाला लागला. मला असं होईन असं वाटत नव्हतं ना. ते पोरा करते म्हणून वाटत घटना नाही. घडली आमच्या गावात. आजपर्यंत आमच्या गावात अशी कधीच घटना घडली बरं, तो नाही. मुलगा जो आहे हा. प्रसाद हा. किंवा त्याचा भाऊ मयूर किंवा त्याचे वडील किंवा त्याची आई, त्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी? चांगली चांगली. चांगली म्हणजे हो, आमच्या गावचा पुजारी. फक्त त्या तो मोठा वर्ग आहे ना, तो सोडा विक्रीते. कोण? मयूर प्रसाद. प्रसाद मोठा आहे का तो? हा. काय करतो तो? काय करतो मग तो धावून जातो. म्हणजे असं मारामारी बिरा असं ना, तो विचार नाही कधी समोरच्या माणसा बारीक आहे का मोठा आहे.
आता याच्या आधी एक गुन्हा आहे याच्यावर काय झालं होतं मला पण कळलं त्याच्यावर हा. काय विनयभंगाचा गुन्हा हा, मारामारीचा हा. केला होता. काय झालं याच्या आधी एरोड्यात जाऊन आलाय तो. एरवड्याला हा. काय झालं होतं पोस्टचा गुन्हा दाखल झालेला आहे. पोस्कोचं बरं त्या मुलीचं वगैरे नाव नका घेऊ काय झालं होतं थोडक्यात सांगा. नाही, आता तो ते नाही माहिती आम्हाला एवढी कल्पना फक्त आम्हाला एवढं कळलं होतं का त्याला तू एरोड्याला जाऊन आलाय काय मारामारी झाली होती की त्यांची काय ते काय झालं होतं ते एक्झॅक्टली आम्हाला नाही माहिती होतं ते बाहेर झालं म्हणल्यावरती आपल्या गावात नाही झालं. गावात नाही. तो राहतो इथं पण घडलंय बाहेर त्याला आम्ही काही करू शकत नाही आम्हाला काय माहिती म्हणजे हा प्रसाद जास्तच वाढावे असं म्हणते आक्रमक आक्रमक. असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर असं कळतंय कुणी असो तुम्ही असो मी असो जी वस्तुस्थिती आहे ती पहिल्यापासून पण तुम्ही शेवटपर्यंत असं काय म्हणत होते का बा तू एकटा गावाला जड झाला का किंवा काय असं ऐकत नाही का. अहो, मग आता 3 महिने झाले तो दादागिरी करतोय. आणि- तक्रारी घरी लोक येतात त्याच्यामुळे मग काय म्हणणार लोक शाळेत- बरं मी त्याला 3 वाजता पशुवैद्यकीय आणलं अधिकारी. म्हणलं नंतर वाटलं. तुम्हाला लोक म्हणायचे अरे काय ते हा. तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होत नाही तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे. अध्यक्ष म्हणजे आहे. ते तुम्हाला लागलं ते. हा मग आता आपण आता आपली जेडीपीची शाळा आहे. आपण तंटामुक्ती अध्यक्षाचं काम काय तंटा मिटवणे पोलीस स्टेशनला जाऊन लगेच तक्रार द्यायची अहो, कशाला पण- ते वाद असा तो होता? परिणाम- त्यांनी कुराड आणली ना तर तुमच्याकडे होतं का शस्त्र अधिनियम एक कायदा आहे तो खूप गंभीर कायदा आहे. साहेब, त्यांनी आणलेलंच कळलं नाही तर काय करणार आहे कोणतं ओरडायला पाहिजे त्याच्याकडे आहे म्हणून त्यांनी मग त्यांनी ठेवलं होती ना हे तेवढा व्हिडिओ काढून तुम्ही अवसर साहेबांकडे दिला असता त्याला अटक केला असता पोलिसांनी. असं आमच्या म्हणजे आमच्या वडिलांच्या काळामध्ये आजोबांच्या काळामध्ये आहे ना आजपर्यंत एवढी भयानक परिस्थिती म्हणजे कुणी असं आक्रमक वागलंच नाही आणि अशी घटना झालीच नाही घडलीच गावात. नाही कधी खामगाव मध्ये घटना लय झाले ना ते एकामेकाला सांगणार किंवा लय- एखादी समजा कानामागं देतील आणि समजून सांगतील ते गावाचं ऐकायचं आणि गावही त्यांचं ऐकत होतं म्हणजे असं कधीच हाताबाहेर गोष्ट गेली नाही साहेब. तुम्ही इथून मागं पोलीस स्टेशनची कुठली गोष्ट नाही, बघा खामगाव एक नंबर गाव आहे. कधीच तुम्हाला तक्रार आमची आवडली नाही. पहिलं तर- बरं आमच्याकडं म्हणजे पहिल्यापासून विवाह सोहळे जेव्हा हे वडस तामिलगिल सारख्या एकत्र नव्हती तेव्हापासून आमची इथं व्हायची. आता एवढं इथं सक्त बिक्त सगळ्या वाटत, गोष्टी पण होत्या. तरी- आता तुम्ही चालू शकता का हो म्हणजे टॉयलेट वगैरे हो, व्यवस्थित जाऊ जाऊ. शकता मग डिस्चार्ज देतात काय डॉक्टर. नाही अजून नाही ते म्हणले उद्या नाही परवा देऊ. हा पण तुम्ही चालताय व्यवस्थित हो आता जाता काळजी घ्या. येते. चक्कर येते कधी कधी MRI CT स्कॅन मध्ये काय नाही आढळून आलं मी नाही तुला आलं. काय हा सूज आहे फक्त हा आता टाके हा. टाकले सुद्धा असणार मेंदूला काय नाही ना. मेंदूला नाही. तर हे बघा आपण जे काय आहे वस्तुस्थिती दाखवलेली आहे का त्या गावामध्ये काय प्रकार घडला जी खरी वस्तुस्थिती आहे ती घ्या आणि काय सत्य आहे तुम्ही त्याच्यामध्ये बोला मी काय बोलणार नाही सत्य काय आहे ते. पण हे या गावाला एवढा चांगला इतिहास आहे परंतु आज अशी वेळ आली या गावाचं नाव बदनाम झालेलं आहे पूर्ण सगळं सिस्टम पण त्याच्यामध्ये बदनाम झालेली आहे. बदनाम किंवा काय म्हणता येईल तर कमेंट करून तुम्ही व्यक्त व्हा.